हा आपण इतक्या पर्यंत पाहिलं होतं. तर मग त्यांनी जी 5 लोक होते ती गौतम बुद्धाकडे आले आणि सांगितलं की आता तुमच्या धर्माचा आम्हाला मार्ग दाखवा. काय आहे तुमचं धर्माचं, तुमचं काय आहे, शिकवण काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या माणसाला चांगलं होण्याची इच्छा आहे, चांगलं वागण्याची इच्छा आहे, त्यांनी काय करायचं तर विशुद्धी मार्गाचं पालन करायचं. विशुद्धी मार्ग म्हणजे काय तर विशुद्धी मार्ग म्हणजे पंचशील, पंचशीलेचं पालन करायचं. का करायचं तर कोणत्याही माणसाला चांगला किंवा वाईट, आता ही माणूस चांगला आहे का वाईट आहे कसं ओळखायचं, त्याचे एक मापदंड राहते आपल्याकडे. तेल कसं किलो आहे, मग किलोवर तेल कसं मापायचं तर त्याचा वाटा असते ना, किलोवर अर्धा किलो, हे मापदंड झालं. मग ही माणूस चांगला का वाईट ह्याचं मापदंड काय आहे तर ही पंचशील तत्व आहे. आता जर माणूस दारू पित असेल तर आपण त्याला चांगला म्हणतो का नाही, वाईट म्हणतो. आणि पेत नसेल तर चांगला म्हणतो. ही मापदंड आहे नाही, मापायचं त्याला माणसाला कसं मापायचं, चांगला का वाईट याचं मोजमाप करण्याचं जी का वस्तू आहे त्या ती मापदंड आहे, जी माप आहे ती पंचशील तत्व आहे. पंचशीलाचं तत्व काय, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी प्राणी हत्या करणार नाही, मी दारू पिणार नाही, गांजा वापरणार नाही. हे जी काय 5 शिला आहे ती 5 शिल ही चांगल्या माणसाचे हे आहे लक्षण आहे. ही जर पाळलं तर माणूस जीवनामध्ये यशस्वी आणि चांगला होतो. आणि ही विशुद्धी मार्ग आहे, म्हणजे माणसाला शुद्ध करणारे. म्हणजे विकार, माणसामध्ये काय असते विकार असतात, षडी विकार, 6 विकार असतात माणसाला, लोभ, वासना, तृष्णा, ही जी काय असते 6 माणसाच्या अंगामध्ये विकार म्हणजे रोग. त्या रोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर पंचशीलाचं पालन करायचं, त्या 5 शिलाचं पालन करायचं. त्यामुळे माणसाची विशुद्धी होते आणि माणूस चांगला वाईट ह्याच्यावर घडतो. तर मग आता आपल्याला बघा विशुद्धी मार्गामध्ये पंचशीलेचं जर तत्व घेतलं, मी दारू पिणार नाही, दारू पिल्यामुळे काय होतंय तर माणसाचं मानसिक आरोग्य बिघडतंय, शारीरिक आरोग्य बिघडतंय आणि सामाजिक आरोग्य सुद्धा बिघडतंय आणि आर्थिक सुद्धा नुकसान. दारू पिल्यामुळं पैसा खर्च होतोय, पैसा खर्च झाल्यामुळं घरामध्ये भांडणं होते, बायको नवऱ्याची भांडणं होते, त्यामुळे त्याचं घरात किंमत राहत नाही, त्याची समाजात किंमत राहत नाही. म्हणजे सामाजिक त्याचं जी काय त्याची किंमत आहे ती समाजामध्ये किंमत राहत नाही. आणि शारीरिक शरीराचं सुद्धा त्याची हे होते, किडण्या खराब होतो, लिव्हर खराब होतो. म्हणून दारू वगैरे गुटखा वगैरे अशा गोष्टीच्या आपण आहारी जायचं नाही. कोणाच्या मांस खायचं नाही, प्राणी हत्या करायची नाही, प्राणी हत्या विनाकारण कोणाला मारायचं नाही. समजा आपल्याला दैर्याचं गरज आहे, आता आपल्याला काय दिलेलं का विज्ञानानं सांगितले अन्न साखळी, गवताला शेळी खाते, शेळीला वाघ लांडगा खातो आणि वाघ लांडगा गेल्याच्या नंतर त्याला सुद्धा किडवे वगैरे आल्या लागतात, ही अन्न साखळी आहे, त्याला सुद्धा खाऊन टाकतात. तसं आपण सुद्धा अन्न साखळीमध्ये येतात. पण कसं आपल्याला अन्न ग्रहण करण्यासाठी आपल्याला शाकाहारी अन्न दिलेलं आहे आणि आपले माणसं अगोदर मांसाहारच करत होते. पहिल्यांदा जेव्हा माणसाची उत्पत्ती झाली तेव्हा मांसाहार सगळे माणसं मांसाहारीच होते. त्यामुळं आता आपण मांसाहार टाळला तरी सुद्धा चालतोय आणि आपल्याला गरज असेल तर मांसाहार घेतला तरी सुद्धा चालतोय. त्याच्यामुळं फक्त गरजेनुसार करायचे आपल्याला हिंसा, गरजेनुसार. कोणाला मारायचं नाही, प्राणी हत्या करायची नाही, त्यांच्याबद्दल करुणा व्हावं म्हणजे मैत्री. समजा आपण वडिलांना म्हणलं की बाबा गप्पासून काय करुणा केली आहे नाही त्याला खातच नव्हतं तर त्याला मरत. म्हणून आपल्याला फक्त गरज असेल तेव्हा, गरज नसेल तेव्हा आपण प्राणी हत्या करायची नाही.
वगैरे असं करायचं नाही. 5 तत्व चांगल्या माणसाचे ही गुण आहेत, ही मापदंड आहे आणि ह्यालाच विशुद्धी मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे. आणि ही पंचशील तत्वाचा त्या पांडवांनी अख्ख्या जगामध्ये प्रचार केला आणि त्याचा आजचा दिवस हा विशुद्धी मार्गाचं हे प्रवचन. थोडक्यात मी सांगितले, त्याचं भरपूर आहे मुली, पण आपल्याला वेळाच्या अभावी आपण एवढं सांगून एवढं तिथंच थांबू. जय भीम. नमो. साधू साधू.